सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनंजय सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आपला सर्वांचा मनापासून स्वागत करतोय. आय हार्टली वेलकम ऑल ऑफ यू माय डिअर नेटसेट ॲस्पिरंट्स, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माय डिअर स्टुडंट्स. आजच्या या व्हिडिओमध्ये पेपर नेट आणि सेट परीक्षातील पेपर क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटामधील पहिला जो युनिट आहे, पहिल्या युनिटमधील एक कन्सेप्ट आहे मॉडेल्स ऑफ टीचिंग. अतिशय महत्त्वाचा हा मॉडेल्स आहे, अतिशय महत्त्वाचा हा कन्सेप्ट आहे, अतिशय महत्त्वाचा हा विषय मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर आणि ह्या मॉडेल्स ऑफ टीचिंगवरती मी 2 व्हिडिओ करणार आहे. हे व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला 2 मार्क 100% मिळतो. 2 मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि एक मार्क महत्त्वाचा आहे. खूप व्यवस्थित ऐका आणि नोटबुकमध्ये तुमचा नोट्स तुम्ही लिहा. मॉडेल्स ऑफ टीचिंग. टीचिंग म्हणजे अध्यापन करणे. अध्यापन करणे म्हणजे शिकवणे. शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे. शिक्षक काय करतात, वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांना विषय शिकवतात, विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, विद्यार्थ्यांचा कौशल्य वाढवतात, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करतात. ह्यालाच आपण अध्यापन म्हणतो. शिक्षक वर्गात आल्यानंतर विषय ज्ञान विद्यार्थ्यांना सांगणं म्हणजे अध्यापन करणं. जेव्हा टीचर्स आर टीचिंग द सब्जेक्ट इन द क्लासरूम, टीचिंग करत असताना, अध्यापन करत असताना वेगवेगळ्या मॉडेल्स उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात. आता हा मॉडेल्सचा अर्थ काय आहे? टीचिंग आणि मॉडेल ह्यांचा अर्थ काय बघा. टीचिंगचा अर्थ आणि मॉडेल हे दोन्हीमध्ये काय फरक आहे, काय हे फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरण आपण बघू. आपण नेहमी म्हणतो सर हा मार्केटमध्ये नवीन मॉडेल आले बघा, मोबाईलमध्ये हे नवीन मॉडेल आहे बघा सर. हे मॉडेल, हे जुना जो मोबाईल होता त्या मोबाईल आणि ह्या मोबाईलमध्ये मॉडेल चेंज झालेलं आहे सर. ह्याला 2 कॅमेरा दिलेले आहे, ह्याला टच स्क्रीन आहे, ह्याचं कवर चांगलं आहे, ह्याचं फिक्शन चांगलं आहे. ते मॉडेल, ते अगोदरचं जुना मॉडेलमध्ये हा नवीन नव्हता, म्हणजे हा फीचर्स नव्हता. मोबाईलचं काम काय आहे, मोबाईल व्हॉट इज द बेसिक फंक्शन काय आहे, सांगणाऱ्याने सांगितलं पाहिजे, ऐकणारे ऐकला पाहिजे. म्हणजे कम्युनिकेशनचा हा एक साधन आहे. त्यांनी बोलतात, आपण ऐकतो, नंतर आम्ही बोलतो, त्यांनी ऐकतात. माहिती देणे, माहिती घेणं हा मोबाईलचा मूळ उद्देश आहे, फंक्शन आहे. आणि माहिती देताना, माहिती घेताना त्याच्यामध्ये जे मॉडेल्स त्यांनी बदल केलेले त्याला पण मॉडेल्स. त्यापेक्षा आता गाडी, सायकल मॉडेल. पूर्वीचा सायकल वेगळे होते सर, आत्ताचा सायकल तोच आहे, परंतु त्याच्या मॉडेलमध्ये बदल झालेले आहे, त्याच्या रचनामध्ये बदल झालेले आहे, त्याच्या आकृतीमध्ये बदल झालेले आहे, त्याच्या कलरमध्ये बदल झालेला आहे, त्याच्या प्लॅनिंगमध्ये बदल झालेले आहे, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झालेले आपण बघतो. मॉडेल्स चेंज झालेले. आता सायकल आहे, सायकलची चाक मोठमोठं आहे बघा सर. किंवा ब्रेक, सायकलला ब्रेक वेगळा आहे सर. हे गिअर ब्रेक आहे. अगोदर असं आपण हाताने पकडत होतो, आता ते वेगळं ब्रेक्स आलेलं आहे सर. किंवा चाकं खूप मोठमोठं साईजाचं चाक आहे सर. किंवा जे हँडल आहे, पूर्वीच्या सायकलला हँडल असे होते, असे धरून आपण चालवत होतो. आता हँडल कसं आहे, असं आहे, असं जाऊन असा. अजून मी सायकल पाहिलो, असं नाही, त्याचं हँडल असं आहे, असं धरायचं, ते वेगळं हँडल असं आहे, असा धरायचं. परंतु सायकलचं फंक्शन काय आहे, तुम्हाला घेऊन जाणे. किंवा तुम्ही बुलेट आताचे बुलेट किंवा आता जे 2 व्हीलर्स गाडी आहे बघा, किती वेगवेगळ्या प्रकारचे गाडी तोच आहे, म्हणजे 2 व्हीलर्स तेच आहे, परंतु त्याच्या स्ट्रक्चरमध्ये बदल केलेले. इवन बसण्याच्या सीट पण बघा, काही गाडीचे सीट कसं असतं, असं बसतं आणि पाठीमागं थोडंसं जास्त असतो सीट,
आणि इथे एक आजी बसलेलं असतं, पुढं आजोबा बसला, आजोबाला टचिंग टचिंग हो सावकाश मारा हो गाडी, तो आजोबा डर तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज बडी तर आजोबा हे असं म्हणू नका हो आजोबा. दिल ने ये कहा है दिल से, आजी काय म्हणतात, ओ मोहब्बत हो गई तुमसे, पाई सायकल चलवत चलवत धटकने असं खाली पडल्यानंतर आजी म्हणतात, म्हाताऱ्या सायकल चालवता येत नाही तुला. डिझाईन जो आहे ना, गाडीचं डिझाईन, सायकलचे मोटरचं डिझाईनमध्ये फरक आहे, स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, परंतु फंक्शन तोच करतो. असं ह्या पद्धतीचा जो मॉडेल आहे आपला, हा टीचिंग मॉडेल, शिक्षकांचं कर्तव्य काय, हे टीचिंग करत असताना माहिती विद्यार्थ्यांना देणे, माहिती विद्यार्थ्यांना सांगणे, माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, माहिती विद्यार्थी वापर केला पाहिजे या पद्धतीने करून घेणे. आता हे टीचिंग करत असताना शिक्षक वेगवेगळ्या स्ट्रक्चर फॉलो करून टीचिंग करतात, वेगवेगळ्या मॉडेल्स यूज करून टीचिंग करत असतात, वेगवेगळ्या प्लॅनिंग करून मुलांना शिकवत असतात, वेगवेगळ्या अँगलने मुलांना शिकवतात. मॉडेल्स ह्याचा अर्थ स्ट्रक्चर, मॉडेल ह्याचा अर्थ प्लॅनिंग, मॉडेल ह्याचा अर्थ व्हॉट आय कॅन से डिझाईन. लक्षात आहे. आता हा मॉडेल्स ऑफ टीचिंग जो आहे ह्याच्याबद्दल अभ्यास केलेला अमेरिकेतील एक व्यक्ती आहे, ब्रूस जॉईस. लक्षात घ्या, हे नेटच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे. ब्रूस जॉईस आणि त्यांच्यासोबत हा एक व्यक्ती आहे, मार्शा विल, हे नाव लक्षात ठेवा. ब्रूस जॉईस आणि मार्शा विल ह्या दोघांनी 1972 रोजी अमेरिकामध्ये एक पुस्तक लिहिलं, मॉडेल्स ऑफ टीचिंग. या पुस्तकांचे त्यांनी प्रकाशन केलेले. आता नवीन 2018-20 ह्या साली हे एक मॅडम एमिली कालहाऊन यांनी सुद्धा या पुस्तकात काही ह्यांचा अनुभव, ह्यांचं थोडं माहिती ह्या पुस्तकामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणून आता ह्या मॅडमचंही नावं लेखक म्हणून आपण घेतो. ओरिजिनल लिहिलेलं व्यक्ती ह्यांनी ब्रूस जॉईस, म्हणून ब्रूस जॉईस याला आपण मॉडेल्स ऑफ टीचिंगचा फादर असे म्हणतो. ब्रूस जॉईस हा ही इज नोन ॲज द फादर ऑफ मॉडेल्स ऑफ टीचिंग. मॉडेल ऑफ टीचिंगचा कन्सेप्ट ब्रूस जॉईस यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्यासोबत मार्श विल यांनी सुद्धा या पुस्तकामध्ये मॉडेल्स ऑफ टीचिंगबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हाही मॅडम एमिली कालहाऊन सुद्धा हे पुस्तकात थोडं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ब्रूस जॉईस म्हणतात हे फक्त मॉडेल्स ऑफ टीचिंगच नाही, ह्याच्यासोबत मॉडेल्स ऑफ लर्निंग पण आहे. म्हणजे विद्यार्थी शिकत असताना वेगवेगळ्या मॉडेल्स वापर करून विद्यार्थी शिकतात. विद्यार्थी एकसारखं फक्त पुस्तक वाचन करून शिकतात असं नाही. पुस्तक वाचन करून शिकतात, गाईड वाचन करून शिकतात, अनुभव घेऊन शिकतात, ट्युशनला जाऊन शिकतात, इंटरनेटद्वारे शिकतात, सिनेमा बघून शिकतात, घरी आई वडिलांचा अनुभव ऐकून शिकतात, त्यांचा मित्रांचा घरी असलेलं वातावरण बघून शिकतात. विद्यार्थी पाठीमागील अनुभव घेऊन शिकतात. विद्यार्थी यूट्यूबच्या मायेनं शिकतात, यूट्यूब सोशल माध्यम विद्यार्थी वेबसाईटवरनं शिकतात, विद्यार्थी कॉम्प्युटरच्या सहाय्याने शिकतात, विद्यार्थी कॅसेट ऐकून शिकतात, विद्यार्थी स्वतः ड्रामाटायझेशन करून शिकतात, विद्यार्थी रोल प्लेईंग शिकतात, विद्यार्थी एखाद्या स्थळाला भेट देऊन ते स्थळ बघून शिकतात. हे बघा, शिकण्याची एक पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी शिकतात. तसं शिक्षकसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या अँगलने, वेगवेगळ्या स्ट्रक्चरने, वेगवेगळ्या मॉडेल्सने विद्यार्थ्यांना शिकवतात. आता वेगवेगळ्या मॉडेल्स शिकवत असताना आता कोणकोणते मॉडेल्स आहे हे आपण ह्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायचं आहे. पेपरामध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारतात, मॉडेल्स ऑफ टीचिंग या पुस्तकाचा लेखक कोण आहे? हे तिघांचं नावं तुम्ही लक्षात ठेवा, ब्रूस जॉईस, हर्षा विल आणि एमिली कालहाऊन. हे पुस्तक कधी प्रकाशन झालं? 1972 रोजी. कोणत्या देशात? अमेरिकामध्ये. आता या पुस्तकामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, हे पुस्तक कशासाठी आहे? तर या पुस्तकामध्ये टीचिंगच्या टेक्निकबद्दल, शिक्षक जेव्हा मुलांना शिकवतात कोणकोणत्या टेक्निक वापर करून मुलं शिकतात, शिक्षक कोणकोणत्या टेक्निक्स क्लासरूममध्ये वापर केला पाहिजे ह्याच्याबद्दल ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. या पुस्तकामध्ये ह्या पुस्तकामध्ये रोल प्लेईंग आहे, कोलॅबरेटिव्ह लर्निंग आहे. हे बघा,
द यूज ऑफ ग्रुप लर्निंग. ग्रुप लर्निंग म्हणजे पियर ग्रुप. ग्रुप म्हणजे विद्यार्थी हा ग्रुप करून शिकत असतात. 5-5 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप करा आणि त्यांना शिकवा. ग्रुप लर्निंग म्हणतात. विद्यार्थी ग्रुपने म्हणजे ग्रुप लर्निंग म्हणा, समूह अध्ययन. त्यानंतर रोल प्लेइंग, विद्यार्थ्याला एक पात्र द्या, तो अभिनय करून विद्यार्थी शिकत असतात किंवा अभिनय करून शिक्षक त्यांना शिकवायला पाहिजे. रोल प्लेइंग मेथड. त्यानंतर सिनेक्टिक मेथड. हा सिनेक्टिक, हेही प्रश्न विचारले होते बघा. सिनेक्टिकचा अर्थ काय आहे? सिनेक्टिक म्हणजे इट इज अ टीचिंग मेथड, इट इज यूज्ड फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड हे गणितामध्ये आपण वापर करतो. एक प्रॉब्लेम दिलेला असतात, ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, तो समस्या सोडवण्यासाठी जे पद्धत आपण वापर करतो त्या पद्धतीला सिनेक्टिक्स असे म्हणतात. ह्या कन्सेप्टचा वापर केलेला ह्याने जॉर्ज प्रिन्स यांनी, लक्षात ठेवा. त्यानंतर अदर टीचिंग टेक्निक, जे मॉडेल्स ऑफ टीचिंग आहे या पुस्तकामध्ये ग्रुप लर्निंग, पियर टीचिंग, रोल प्लेइंग, सिनेक्टिक्स आणि शिकवण्याची टेक्निक्स ह्याच्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे. लक्षात आलं. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मॉडेल्स ऑफ टीचिंगबद्दल डेफिनेशन कोणी सांगितले आणि काय सांगितले? मॉडेल्स ऑफ टीचिंगचं एक डेफिनेशन आहे, व्याख्या, ह्या दोघांनी मिळून सांगितलेलं आहे. कोण? ब्रुस जॉईस आणि हर्षा विल या दोघांनी मिळून ह्याच्याबद्दल डेफिनेशन सांगितलेलं. ह्या दोघांनी, ह्याने सांगितलं नाही, ह्याने आता आलेलं आहे. हे मॅडम थोडं उशीर आलेलं आहे, त्यांचं बस पंक्चर झाला होता, आता आलं आहे मॅडम. हे अगोदर येऊन बसले बघा. ब्रुस जॉईस आणि हर्षा विल काय सांगतात? टीचिंग मॉडेल म्हणजे मॉडेल्स ऑफ टीचिंग इज अ पॅटर्न or a plan which can be used to shape a curriculum. पाठ्यक्रम आपण जे म्हणतो सिलेबसपेक्षा वास्ट असलेले आपण करिक्युलम म्हणतो. आता 10वीचे विद्यार्थी जे वेगवेगळे विषय एकत्रित करून अभ्यास करतात, गणित, मराठी, कन्नड, हिंदी, भूगोल, विज्ञान, हे सगळं विषय एकत्रित केल्यानंतर त्याला करिक्युलम म्हणतात. म्हणजे मॉडेल्स ऑफ टीचिंग, जेव्हा आपण मॉडेल्स यूज करतो, मॉडेल्स कशाच्या आधारित आहे? मॉडेल्स म्हणजे काय? मॉडेल्स जेव्हा आपण वापर करतो त्यावेळी त्याच्यामध्ये करिक्युलमचा एक तयार होतो. करिक्युलम आपल्याला नेमकं काय शिकवायचं आहे. टू सेप करिक्युलम, अभ्यासक्रम तयार करणे किंवा पाठ्यक्रम तयार करणे, त्यानंतर किंवा कोर्स तयार करणे. टू सिलेक्ट अँड डिझाईन इन्स्ट्रक्शनल मटेरियल, मुलांना कोणता घटक वापर करून शिकवायचं, कोणत्या टूल्स वापरून करून शिकवायचं, कोणतं टेक्निक वापरून करून शिकवायचं. इन्स्ट्रक्शन मटेरियल कोणकोणतं आहेत? वर्गात इन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, पुस्तक, गाईड्स, रिसर्च बुक्स, मॅगझिन्स, किंवा बोर्ड आहे, किंवा चित्र आहे, मॅप आहे, किंवा आपल्याला काय म्हणतो ग्लोब्स आहे. हे टीचिंग म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी जे इन्स्ट्रक्शनल मटेरियल आपण वापर करतो, हे कोणतं सिलेक्ट केलं पाहिजे, विद्यार्थी कोण आहे, विषय कोणता आहे आणि आपल्याला काय शिकवायचं आहे, त्याच्या आधारे आपल्याला हे म्हणजे सिलेक्शन करायचं आहे. कशाचं? इन्स्ट्रक्शन मटेरियलचं. आता 10वीच्या मुलांना आपण शिकवत असताना 5वीच्या पुस्तक घेऊन आपण शिकवायचं का? नो. हे मॉडेल्स काय सांगतात? मॉडेल्स ऑफ टीचिंग, जेव्हा आपण एक मॉडेल यूज करतो, तो मॉडेल आधी कोणतं पुस्तक पिकअप करून, कोणतं पुस्तक निवड करून आपल्याला शिकवायचं आहे हे सांगतात. काय विषय शिकवायचा आहे हे सांगतात. अँड टू गाईड इन्स्ट्रक्शन इन अ क्लासरूम अँड अदर सेटिंग, क्लासरूममध्ये शिक्षक कशा पद्धतीने अध्यापन केलं पाहिजे हे मॉडेल्स सांगतात. मॉडेल्स जेव्हा आपण निवड करतो त्यावेळी आपल्याला मॉडेल्स निवड करत असताना हे मॉडेल्स तीन कार्य करत असतात. एक, सिलेबसचा निवड करतो, सिलेबसला एक आकार देतात, आणि सिलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शनल मटेरियल, एक इन्स्ट्रक्शनल मटेरियलचा निवड आपण करतो, आणि शिक्षक कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना टीचिंग करायला पाहिजे हे सांगतात. ह्यालाच आपण मॉडेल्स ऑफ टीचिंग म्हणतो. टीचिंग मॉडेल इज अ पॅटर्न ऑर अ प्लॅन विच कॅन बी यूज्ड टू शेप करिक्युलम ऑर कोर्स, to select and design instructional material and to guide instruction in classroom and other settings. अध्यापनाची प्रतिमा म्हणजे अभ्यासक्रम निवड करून, योग्य पुस्तकांची निवड करून,
शिक्षक कोणत्या पद्धतीने मुलांना शिकवायला पाहिजे ह्याच्याबद्दल सांगणारा घटकाला आपण मॉडेल्स ऑफ टीचिंग असे म्हणतो. हे आहे तसंच तुम्ही डेफिनेशन पाठ करा. हे कोणी सांगितलं? जॉईस आणि विल. आता हे जे मॉडेल्स ऑफ टीचिंग आहे ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे तर 5. हे बघा, अनेक वेगवेगळे मॉडेल्स आहे. एक 23 मॉडेल्स आहे, 23 मॉडेल्स आहे. प्रत्येक मॉडेलमध्ये हे 5 घटक असायलाच पाहिजे. 5 एलिमेंट्स. फक्त डिझाईन बदलतो, स्ट्रक्चर बदलतो, परंतु हे घटक त्याच्यामध्ये असतोच. आता घर म्हटल्यानंतर घरात काही काही एलिमेंट्स पाहिजे. स्वयंपाकघर पाहिजे, देवघर पाहिजे, आम्हाला बेडरूम पाहिजे, त्याच्यानंतर बाथरूम पाहिजे, त्यानंतर एक हॉल पाहिजे. हे कंपल्सरी घटक आहे. किंवा खिडकी पाहिजे, दरवाजा पाहिजे. तुम्ही दरवाजाला थोडं डिझाईन वेगळा केला, खिडकीला डिझाईन वेगळा केला, कलर वेगळा दिला तुम्ही, तो मॉडेल्स वेगळा झाला. परंतु जे फंडामेंटल कन्सेप्ट आहे, जे फंडामेंटल एलिमेंट्स आहे ते त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे. बेसिक एलिमेंट्स आपण म्हणतो. आता मोबाईलमध्ये बेसिक एलिमेंट्स काय आहे तर त्याला चार्जिंगची पिन्ना पाहिजे, त्याला काय बॅटरी पाहिजे, त्याला स्क्रीन पाहिजे. हे 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 फंडामेंटल आहे. तुम्ही परत थोडं कॅमेरा पाहिजे. कॅमेऱ्यामध्ये वेगवेगळ्या अँगलचा कॅमेरा, झूम कॅमेरा, जवळचा कॅमेरा, पिक्सेल वेगवेगळा, तर तो स्ट्रक्चर वेगळा झाला, तो मॉडेल्स वेगळा झाला. कॅमेरा असणं हा फंडामेंटल आहे. तसा टीचिंग मॉडेलमध्ये 5 फंडामेंटल कन्सेप्ट असतो, एलिमेंट्स असतात. ते कोणकोणते आहे? पहिला आहे फोकस. फोकस म्हणजे एका विषयावरती केंद्रित करणे. जेव्हा आपण हे बघा, अनेक वेगवेगळे मॉडेल्स आहे, भरपूर मॉडेल्स आहे. त्या मॉडेल्समध्ये प्रत्येक मॉडेलमध्ये एक फोकस असतो. कोणत्या विषयावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कोणावरती लक्ष द्यायचं आहे, आपल्याला कोणाला शिकवायचं आहे, कोणता विषय शिकवायचा आहे आणि आपल्याला काय त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. हे मॉडेल्सचा निवड करत असताना कोणता मॉडेल निवड करायला पाहिजे, त्या मॉडेल्समध्ये आधी फोकस, विद्यार्थ्यावर फोकस करायचा आहे का, विषयावरती फोकस करायचा आहे का, विषयाच्या ऑब्जेक्टिव्हवरती फोकस करायचा आहे का, काय त्यांना यायला पाहिजे विद्यार्थ्यांना फोकस. किंवा आपल्याला लँग्वेज स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे का, रायटिंग स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे का, किंवा कन्व्हर्सेशन स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे का, किंवा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचं आहे का, किंवा हँड रायटिंग सुधारणा करायचं आहे का, किंवा त्यांचा गणित वाढवायचं आहे का, त्यांना विज्ञान वाढवायचं आहे का, त्यांना प्रयोग कौशल्य वाढवायचं, काय वाढवायचं आहे. फोकस. प्रत्येक मॉडेल हा एका घटकावरती फोकस करतो मॉडेल. आणि दुसरा आहे सिंटॅक्स मीन्स रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ ग्रामर. हे सिंटॅक्स म्हणजे साधा एक ग्रामर असल्यासारखं. म्हणजे लँग्वेज, भाषा कशा तयार होतात, भाषा कशा वापर केला पाहिजे, शब्द कशा वापर केला पाहिजे, सेंटेन्स कसा बिल्डअप होतो. शब्द म्हणजे काय, म्हणजे लेटर कोणता आहे, वर्ड्स कोणता आहे, सेंटेन्स कोणता आहे, तो वर्ड ऑर्डर इन अ सेंटेन्समध्ये वर्ड ऑर्डर कसा असायला पाहिजे, म्हणजे वाक्य रचनाबद्दल हे सिंटॅक्स. म्हणजे प्रत्येक मॉडेलमध्ये आपल्याला हे 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 म्हणजे टू द पॉईंट त्यांनी सांगितलेलं असतात. कसं आपण बोललं पाहिजे वर्गात, काय सांगितलं पाहिजे, कोणता लँग्वेज यूज केला पाहिजे, हे सिंटॅक्स सांगतात. त्यानंतर तिसरं आहे सोशल सिस्टीम. विद्यार्थ्यांना शिकवत असताना सोशल सिस्टीम, शिक्षक कोणत्या एरियावरती शिकवत आहे, त्या एरियाच्या संस्कृती काय आहे, विद्यार्थ्यासमोर कोण आहे, विद्यार्थ्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं कास्ट कोणतं आहे, त्यांच्या भाषा कोणता आहे, त्यांचं संस्कृती कोणतं आहे, हे ओळख करून मॉडेल्स निवड करायचं. मॉडेल्स निवड करत असताना सोशल सिस्टीमसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता अमेरिकाचं सोशल सिस्टीम वेगळा, भारतीय सोशल सिस्टीम वेगळा आणि आफ्रिकाचं सोशल सिस्टीम वेगळा. आफ्रिकेमध्ये एकदम बॅकवर्ड स्टुडंट्स असतात, नायजेरियामध्ये म्हणा किंवा केनियामध्ये, झिम्बाब्वेमध्ये, किंवा इंडियामध्ये त्याच्यापेक्षा थोडं प्रगत आहे. आपण गरीब पण नाही, खूप श्रीमंत नाही. किंवा अमेरिकात तुम्ही गेला, किंवा इंग्लंडमध्ये गेला, किंवा न्यूझीलंडमध्ये गेला, तो एकदम फॉरवर्ड कंट्री. जर्मनीमध्ये गेला तुम्ही, इटलीमध्ये गेला, मग तिथला सोशल सिस्टीम वेगळा आहे. सोशल सिस्टीमप्रमाणे आपल्याला शिकवायचं आहे, मॉडेल्स यूज करायचे. आता तुम्ही प्राथमिक शाळा म्हणजे गावात असलेल्या शाळा, तालुका लेवलमध्ये असलेल्या शाळा, जिल्हा लेवलमध्ये एकदम दिल्लीमध्ये असलेल्या शाळा, थोडा फरक आहे का नाही. तिथलं सोशल सिस्टीमप्रमाणे आपल्याला तो मॉडेल्स निवड करावा लागतो.
त्याच्यानंतर रिॲक्शन मीन्स फीडबॅक ऑफ द स्टुडंट. आपण काय टीचिंग करतो तिथं मॉडेल्स यूज केल्यानंतर त्या मॉडेलचा परिणाम विद्यार्थीवर होतो का नाही, त्या विद्यार्थ्यांच्या घरात त्याचा परिणाम होतो का नाही, म्हणजे पालकाकडून विद्यार्थ्याकडून आपल्याला फीडबॅक यायला पाहिजे, रिॲक्शन यायला पाहिजे. आपण शिकवतो, शिकविलेले विषय ज्ञान परत शिक्षकांना कळायला पाहिजे, रिॲक्शन व्हायला पाहिजे, आणि हे प्रत्येक मॉडेलमध्ये होत असतो. त्यानंतर सपोर्ट सिस्टीम. विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांनी सपोर्ट सिस्टीमचा वापर केला पाहिजे. इथं सपोर्ट सिस्टीम म्हणजे कोण? आधी शिक्षक शिकवत असताना त्यांना सपोर्ट करणारे टीचिंग एड्स, टीचिंग टूल्स अध्यापनासाठी. आता टेबल्स म्हणा किंवा ग्लोब म्हणा, चॉकपीस म्हणा, कलर चॉकपीस म्हणा, ब्लॅकबोर्ड म्हणा, पुस्तकं, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, त्यानंतर डिजिटल बोर्ड, त्यानंतर मॅप, चार्ट्स हे सपोर्ट करतात. त्याच्यानंतर शाळेची ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. सोसायटीने समाजाने तुमच्या पाठीशी असायला पाहिजे. समजा तुम्ही खूप गरीब असेल, शाळा सगळं पडलेलं असेल, त्यावेळी शिक्षक सपोर्ट सिस्टीम वापर केला पाहिजे की गावातील सगळ्या लोकांना एकत्रित करून सगळ्याकडनं थोडं पैसे गोळा करून चहा पाणी पीत बसायला पाहिजे का? नाही, सगळ्याकडनं सगळं पैसे गोळा करून शाळा बिल्डिंग बांधा. एकदम छान व्यवस्थितपणे तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना शिकवत जा. त्यावेळी तो अध्यापन व्यवस्थितरित्या होतो. म्हणजे मॉडेल्स निवड करत असताना हे सोशल सिस्टीम पाहिजे. हे प्रत्येक मॉडेल्समध्ये येतात. त्याच्यानंतर हा महत्त्वाचा घटक आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॉडेल्स ऑफ टीचिंग. ह्याचं वैशिष्ट्य काय आहे मॉडेल्स ऑफ टीचिंगचं? प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतो का नाही? आता ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? प्रत्येक मॉडेल्समध्ये गोल फोकस्ड असतो. गोल फोकस्ड प्रत्येकाचा गोल वेगवेगळा असतो. तसं जेव्हा तुम्ही एक मॉडेल निवड करताय, SAMR मॉडेल म्हणा किंवा केम्पचा मॉडेल म्हणा किंवा अँड्रोगॉगी मॉडेल म्हणा किंवा हर्बर्टचा मॉडेल म्हणा, हंटचा मॉडेल ऑफ टीचिंग म्हणा किंवा बेसिक मॉडेल ऑफ टीचिंग म्हणा, गॅग्नेचा मॉडेल्स ऑफ टीचिंग म्हणा, 5E मॉडेल्स ऑफ टीचिंग, हे जे मॉडेल्स आहे ते मॉडेल्सचा वापर करत असताना प्रत्येक मॉडेलमध्ये गोल फोकस्ड असतो. त्यांना नेमकं एक विषय शिकवायचे असतात, मुलामध्ये एक स्किल वाढवायचा असतो. तसं आपल्याला त्याचा यूज केला पाहिजे. गोल फोकस्ड, व्हेरीफाईड रूल्स. प्रत्येक प्रतिमामध्ये मॉडेल्समध्ये रूल्स असतात, रेग्युलेशन असतात आणि ते रूल्स सगळीकडे ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याच पद्धतीने रूल्स आपण फॉलो केला पाहिजे. हायरार्किकल स्टेप्स आणि मॉडेल्स वापर केल्यानंतर लगेच मुलांना एकाच वेळी सगळं मॉडेल्स यूज करायचं नाही किंवा एका मॉडेलमध्ये एकावरती एक डिपेंड असतो. स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकवायचे असतात. आता गॅग्नेचा 9 स्टेप्स आहेत. पहिला स्टेप, दुसरा स्टेप, तिसरा स्टेप, असं स्टेप वाईज. गॅग्नेचा अजून एक 5 आउटकम आहे. एक स्टेप्स, म्हणजे स्टेप वाईज आपल्याला शिकवायचं आहे. अचीव स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. टीचिंग करत असताना एक निर्दिष्ट उद्देश पूर्ण व्हायला पाहिजे. ह्या उद्देशाने शिकवायला पाहिजे शिक्षकाने. आता मी तुमच्यासमोर उभा आहे, यूट्यूबच्या सहाय्याने मी तुम्हाला शिकवत आहे, माहिती देत आहे, माहितींचं प्रसारण करत आहे, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. व्हॉट इज माय इंटेन्शन, व्हॉट इज माय ऑब्जेक्टिव्ह? माझं स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय आहे? माझं लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही नेट, सेट किंवा TET परीक्षा उत्तीर्ण व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. माझं उद्देश हे नाही की तुम्ही UPSC परीक्षा पास व्हावं, रेल्वेच्या परीक्षा पास व्हावं किंवा माझं लेक्चर ऐकल्यानंतर लगेच तुम्ही घर बांधावं, माझं लेक्चर ऐकल्यानंतर लगेच तुम्ही हॉस्पिटल जाऊन ॲडमिट व्हावा, असं माझं उद्देश आहे का? नाही. माझं उद्देश काय आहे? स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. जे मी आता मॉडेल्स यूज करत आहे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने, हा एक मॉडेल्स आहे, टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने मी तुम्हाला टीचिंग करत आहे. या मॉडेलचा उद्देश काय आहे? तर तुम्हाला नेटसेटमध्ये यश मिळालं पाहिजे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू चांगला होऊन तुम्हाला नोकरी लागला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. नोकरी लावणे हा सुद्धा उद्देश आहे. फक्त माझा उद्देश परीक्षा पास होणं हा स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे. स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. जसं शिक्षक मुलांना शिकवत असताना कोणता टॉपिक शिकवायचा आहे, त्या टॉपिकचा स्पेसिफिक उद्देश काय आहे हे ठरवून शिकवा. तुम्ही शिकवला त्यांना भरपूर गणित आणि त्यांना म्हणालं की आज मी तुझा ड्रॉइंगचा टेस्ट घेणार आहे, त्याचा विरोधाभास होईल ना. टीचर स्टुडंट रिस्पॉन्सिबिलिटी, बोथ आर डुईंग टास्क अँड बोथ आर टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी. शिक्षकांचं कर्तव्य आहे. एक मॉडेल जेव्हा तुम्ही निवड करताय, निवड केल्यानंतर त्या मॉडेल कसं हँडल केलं पाहिजे क्लासरूममध्ये, कसं तुम्ही टीचिंग मुलांना केला पाहिजे, ह्याचा रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी शिक्षकावर आहे.
आणि जेव्हा शिक्षक हे जबाबदारी पार करत असताना विद्यार्थ्यांचाही जबाबदारी असतो की सर काय सांगतात, आपण कसं ऐकलं पाहिजे, आपण काही कृती केला पाहिजे, आपण काही लक्षात ठेवला पाहिजे, हे विद्यार्थीसुद्धा केला पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांचा जबाबदार आहे. आणि स्पेसिफिक इव्हॅल्युएशन सिस्टीम, प्रत्येक मॉडेल, जेव्हा एक मॉडेल तुम्ही निवड करताय त्या मॉडेलद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग केल्यानंतर आपल्याला टेस्ट घ्यायचं आहे, आपल्याला परीक्षा घ्यायचं आहे. आणि परीक्षा घेत असताना आपण काय शिकवलो त्या विषयाचा आधारे तुम्ही त्यांना परीक्षा घ्या. परीक्षा घेण्याची पद्धत वेगवेगळ्या असतात. इव्हॅल्युएशन सिस्टीम इव्हॅल्युएशनची सिस्टीम वेगवेगळा असतो. मग काय शिकवत आहे त्या विषयासंबंधीच तुम्ही त्यांना काय करा, टीचिंग करा, म्हणजे परीक्षा घ्या. शिकवायला तुम्ही भरपूर भाषण कला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्पीकिंग स्किलवरती पूर्ण फोकस करून, पूर्ण टीचिंग करून मग लगेच तुम्ही त्यांना टेस्ट घेतला, तुम्ही लिखाणाची परीक्षा घेतला तर ते उद्देश वेगळा आहे ना. स्पीकिंग स्किल डेव्हलपमेंट व्हायचं, तुम्ही घेताय परीक्षा लेखीचा, असं कसं? किंवा तुम्हाला लेखी विषय त्यांना माहिती देणे की आज मी तुम्हाला हे पाठ शिकवल्यानंतर हे सगळं पाठचं आपण उत्तर घेणार आहोत, लेखी परीक्षा घेणार. मग लेखी परीक्षेचा सराव करून, लेखी परीक्षेचं टीचिंग करून तुम्ही दुसरा टेस्ट घेतला, ओरल टेस्ट घेतला तर ते उपयोग होणार नाही ना. विषयाच्या संदर्भात स्पेसिफिक, म्हणजे ओरल टेस्ट घ्या, रिटन टेस्ट घ्या, किंवा फॉर्मेटिव्ह टेस्ट घ्या, समेटिव्ह टेस्ट घ्या, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घ्या, इम्परेटिव्ह, हे इप्सेटिव्ह टेस्ट घ्या. वेगवेगळे टेस्ट आहे. काय शिकवत आहे त्याच्या आधारे तुम्ही टेस्ट घेतला पाहिजे. आणि आता शेवटचा हा महत्त्वाचा आहे, फंक्शन्स. हा फक्त एकदा प्रश्न विचारलेले होते, हे फंक्शन्स ऑफ मॉडेल्स ऑफ टीचिंग, जे वेगवेगळे मॉडेल्स आहे. आता सरासरी 23 मॉडेल आहे. ओके, ह्या सगळ्या मॉडेलचा उद्देश काय आहे? मॉडेल्स ऑफ टीचिंग कशासाठी आपण शिक्षकांनी ह्याचा वापर केला पाहिजे? मॉडेल्स ऑफ टीचिंग आणि मॉडेल्स ऑफ लर्निंग हे दोन्ही एकच आहे असं म्हणतात. कोण? जॉइस ब्रूस. आता मॉडेल्स ऑफ टीचिंगचा पहिला फंक्शन काय आहे तर क्रिएट द सिलेबस. आपण जे वापर करणार आहोत मॉडेल्स, त्याचं निवड केलं की त्यांनी काय म्हणतात की आपल्याला हेच विषय शिकवायचं, हेच सिलेबस शिकवायचं, हेच करिक्युलम मुलांना शिकवायचं, हेच पाठ शिकवायचं, हेच पोएम मुलांना शिकवायचं. क्रिएट द सिलेबस म्हणजे अगोदर सिलेबस तयार करून मग हे मॉडेल्स घेऊ नका म्हणतात त्याने. जेव्हा तुम्ही मॉडेल्स घेताय त्यावेळी त्या सिलेबसला त्या मॉडेलमध्ये बसवा, त्याच्याप्रमाणे तुम्ही मुलांना शिकवा. क्रिएट द सिलेबस, काय शिकवायचं, कसं शिकवायचं, किती शिकवायचं, काय त्याच्यामधून आउटपुट घ्यायचं. त्यानंतर इफेक्टिव्ह टीचिंग, जेव्हा तुम्ही मॉडेल्स यूज करताय क्लासरूममध्ये टीचिंग करत असताना त्यावेळी तुमचा टीचिंग हा इफेक्टिव्ह होतो, परिणामकारक होतो. विद्यार्थी लक्षात ठेवतात, पेपरमध्ये लिहितात, नंतर त्यांच्या जीवनात त्या कन्सेप्टचा वापर ते करत असतात. इम्प्रूव्ह द टीचर्स क्वालिटी, हे फंक्शन ऑफ मॉडेल्स ऑफ टीचिंग आहे. जेव्हा तुम्ही मॉडेल्सचा वापर करता त्यावेळी तुमचा टीचिंग इफेक्टिव्ह होतो, तुमचं म्हणजे तुमच्या शिक्षकांचं क्वालिटी वाढतो, शिक्षकांचा पर्सनॅलिटी वाढतो, शिक्षकांची कॉन्फिडन्स लेवल वाढतो, शिक्षकांची भाषाशैली वाढतो, शिक्षकांचा स्पीड किंवा जे डिलिव्हर करण्याची स्टाईल वाढतो. टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस इफेक्टिव्ह होत असतो. म्हणजे हे जे आपण मॉडेल्स वापर करतो ना, मॉडेल्स वापर केल्यानंतर टीचिंग लर्निंगचा प्रोसेस व्यवस्थित होतो. आणि डेव्हलप इन्स्ट्रक्शनल मटेरियल आपण मुलांना शिकवत असताना जे तुम्ही यूज करताय काय मॉडेल्स, त्यावेळी इन्स्ट्रक्शनल मटेरियलचा डेव्हलपमेंट होत असतो. इन्स्ट्रक्शन मटेरियल, ह्याला पुस्तकाला सुद्धा आपण इन्स्ट्रक्शनल मटेरियल म्हणतो. विद्यार्थी, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचित करणे, माहिती देणे. विद्यार्थ्यांचं लेवल बघा, आता पहिले चिन्नूचं पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकामध्ये पहिल्यांच्या विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग व्हावा ह्या उद्देशाने हे चित्र दिलेले असतात, शब्द दिलेले असतात आणि त्यांचा उद्देश असतो. हा पुस्तक घेऊन आपण PG MAच्या विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर कसं? नाही. MAच्या विद्यार्थ्यांना पहिली पुस्तक नाही, पहिलीच्या विद्यार्थ्यांना MAचं पुस्तक नाही. म्हणजे मॉडेल्स हे काय करतात तर इन्स्ट्रक्शनल मटेरियल कोणता वापर केला पाहिजे मुलांना, म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंग लेवलप्रमाणे आपल्याला निवड करायचं आहे टीचिंग एड्सचा. आणि हे कार्य कोण करतो? मॉडेल्स ऑफ टीचिंग करत असतात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा, जे पेपरला येणारच आहे असे 23 मॉडेल्स आहेत, त्या 23 मॉडेल्सबद्दल आपण चर्चा करूया. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.